सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नागमोडी रस्ते, आजूबाजूला धुक्यांचा परिसर, हिरवेगार माळरान, घनदाट झाडी, डोंगरामधून वाहणारे पांढरशुभ्र धबधबे, चोहोबाजूंनी हिरव्यागार डोंगर रांगा, निळ्याभोर आकाशाचं छत, बारमाही पाण्याने भरलेलं धरण, भात शेतीनं हिरवगर्द झालेलं शेतशिवार, पशुपक्ष्यांच्या आवाजांचा किलबिलाट, निसर्गाचा आवाज ऐकू येईल एवढी नितांत शांतता, वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर स्वार होऊन अनुभवावं असं नैसर्गिक सौंदर्य, डोळ्याला आल्हाददायक सुख देणारा निसर्गाचा नजराना, सह्याद्रीच्या कुशीत राहून निसर्गासोबत निवांतपणे संसार करणारं हे छोटंसं गाव पांगारे. साताऱ्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे पांगारे गाव. गावामध्ये फक्त 70-75 घरे आहेत. गावाची एकूण लोकसंख्या जवळपास 500च्या घरात आहे. परंतु रोजगारासाठी काही लोक शहरामध्ये राहतात. त्यामुळे प्रामुख्याने नियमित गावात राहणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 150 ते 200 आहे. या गावाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गावाने परंपरागत ग्रामीण संस्कृती टिकून ठेवली आहे. आधुनिकतेच्या भांडवलशाही स्पर्धेपासून गाव कोसो दूर आहे. गावाचं स्वतःचं एक आपलं स्वतंत्र विश्व आहे, ज्या विश्वात गाव सुखी, समाधानी आणि आनंदी आहे. गावाच्या या विश्वात जिव्हाळा आहे, माणुसकी आहे, आपलेपणा आहे, मातीचा गंध आहे, शेणाने सारवलेलं अंगण आहे, शेणा मातीची कौल असलेली घरं आहे, चुलीवरच्या जेवणाची चव आहे, गावातले सण आहे, गावातले खेळ आहे, तुळशीचे वृंदावन संस्कृतीचं प्रतीक म्हणून अंगणात उभं आहे. शेतीची संपन्नता दाखवणारी बैल, गायी, म्हशी, जनावरे शिवारात आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आणि उदरनिर्वाहाचे साधन ही शेती आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने भात पिकवला जातो. शेतीबरोबर गावातील लोक जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, बकरीपालन, त्याचबरोबर गाई म्हशीच्या दुधाची विक्री करतात. आमच्याकडे भात पिकतं, भात पेरणी पहिली करतात. पेरणी करतात जूनमध्ये. जून नंतर पेरणी केल्यानंतर 21 दिवसानंतर भाताची लागवड केली जाते. चिखल करून त्याच्यामध्ये लागवड केली जाते. त्यानंतर 4 महिन्यानंतर आम्ही ती भात काढून झोडून ते पॉलिश करून बाजारामध्ये नेऊन विकलं जातं. एक काय घनसाळ असते, काळी साळ असते, भोगावती असते, इंद्रायणी असते. 4-5 भाताची आमच्याकडे हे निघते. त्याच्यानंतर आम्ही गहू पेरतो. गहू 4-5 महिने असतात. तर त्याच्यानंतर गहू काढल्यानंतर एप्रिलमध्ये गहू काढतो आम्ही. त्याच्यानंतर आमची जमीन मोकळीच असते. पंढरपुरात मी वाईते खराटा, पंढरपुरात मी वाईते खराटा, पंढरपुरात मी वाईते खराटा, पंढरपुरात मी वाईते खराटा. लुटीते मी 4 पेट देव विठ्ठलाच्या, बाय देव विठ्ठलाच्या. लुटीते मी 4 पेट देव विठ्ठलाच्या, बाय देव विठ्ठलाच्या. आमच्या गावामध्ये केदारनाथाचं मंदिर आहे. मंदिरामध्ये 4 प्रकारच्या मूर्त्या आहेत, 4 देवस्थान आहेत. काळूबाई, जानूबाई, जोगेश्वरी, भैरीनाथ. आणि त्याच्याच पाठीमागे शिवकालीन मंदिर म्हणून पांडवांनी बांधलेलं शिवकालीन मंदिर आहे. त्याच्या बाजूला गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तर आमची यात्रा गुढीपाडव्याच्या 10व्या दिवशी असते. गुढीपाडवा होऊन 10व्या दिवशी आमची यात्रा भरते. जे आमच्या गावातले चाकरमणी जे बाहेर मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिकडे कामाला आहेत, ती सर्वजण यात्रेनिमित्त यात्रेसाठी गावामध्ये येतात. गावामध्ये यात्रेचा छबिन्याचा कार्यक्रम होतो. नंतर छबिना झाल्याच्या नंतर संध्याकाळी करमणूक कार्यक्रम असतो, की तमाशा असतो किंवा नाटक असतं. दुसऱ्या दिवशी बी लोकांसाठी करमणूक म्हणून तमाशा ठेवला जातो.
अशा पद्धतीनं ह्या गावचा कार्यक्रम चालतो. गावातील लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे पाळीव जनावर. निसर्गाबरोबर रानातले पशुपक्षी, पाळीव जनावर हे खरे इथल्या गावातील लोकांचे जगण्यातले सख्खे सोबती. कष्टाने, मेहनतीने शेतामध्ये राबून शेती पिकवणारे हे खरे जगाचे पोशिंदे. या पोशिंद्याचं स्वतःचं एक जगणं आहे. या जगण्यामधून त्यांनी गाव जीवनाबरोबर कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणाही टिकून ठेवल्या आहे. शहरीकरणाच्या विळख्यात जग अडकत असताना या लोकांनी गाव संस्कृतीची मुळं घट्ट रोवून ठेवली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गाव समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिढीनं गावातल्या ओढ्यातलं पाणी ओंजळीत घेऊन गाव अनुभवणं गरजेचं आहे. सकाळी उठायचं, ही चुली पेटवायची आता आणि पाणी तापवायचं, आंघोळा, चहा पाणी करायचं, जेवण बनवायचं, शेतात जायचं, शेतात जाऊन कामं करायची, भांगलन करायची, गवतं काढायची, परत भाताच्या टायमाला भात कापायची, ती काढायची, झोडायची, ती घरी आणायची, परत दुपारी 1 वाजता जेवायला सुट्टी करायची, नंतरची सुट्टी झाल्यानंतर परत तेच काम परत फिरून करायचं. तिथून पुढे संध्याकाळी परत वैरण काढायची गुरांना, ती घरी आणायची, संध्याकाळी परत घरी यायचं, संध्याकाळी परत ती वैरेजी गुरांना काढायचा, परत जेवण बनवायचं, दूध काढायचं सकाळ संध्याकाळी. पर्यटनाच्या दृष्टीनं या गावाकडे बघितलं तर हे गाव आपल्याला एक नवीन दृष्टी देतं, नवा पर्यटनाचा विचार देतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून खळखळ वाहणारं पाणी गावाच्या बाहेरच्या बाजूला डोळ्यात साठवून ठेवावा असा धरणाच्या पाण्याचा नजारा, गावाच्या चोहोबाजूनी असलेलं घनदाट झाडाचं जंगल, निसर्गाच्या अफाट सुंदरतेची देणगी लाभलेलं हे गाव आपल्याला गावाच्या भेटीसाठी आकर्षित करतं. दैनंदिन जगण्यातून आपण क्षणभर विश्रांती घ्यावी, निसर्गाला जवळून अनुभवावं, मातीचा गंध काळजात साठवून ठेवावा, गाव आणि कृषी पर्यटन करावं असं आपल्याला वाटत असेल तर हे गाव आपल्याला पर्यटनासाठी आवाज देत आहे. आपल्याला फक्त गावाच्या पर्यटनाच्या हाकेला होकार द्यायचा आहे. या गावाची भटकंती करत असताना निसर्ग, शेती, गाव, इथली लोकसंस्कृती, लोककला, लोकजीवन जवळून बघता येतं, जगता येतं आणि अनुभवता येतं. आपल्या रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यातून विसावा घ्यायचा असेल तर पर्यटनाच्या हेतूने आपण या गावाचा नक्की विचार करू शकतो. पंढरपुरात मी वाईते दूध, पंढरपुरात मी वाईते दूध, पंढरपुरात मी वाईते दूध, पंढरपुरात मी वाईते दूध. जेवण झालं सूद बाय देव विठ्ठलाच, बाय देव विठ्ठलाच, जेवण झालं सुदाई देव विठ्ठलाच, बाय देव विठ्ठलाच. सकाळी उठलो आम्ही गणपतीच्या वेळेला, सकाळी उठतो, चुली पेटवतो, आंघोळा करतो, रांगोळ्या काढतो, पोरं बाळा आमची येतात गौर गणपतीच्या वेळेला. मोठा उत्सव होतो आमचा. परत आम्ही गणपती आणायसाठी सगळी मुलं आमची जमतात, डोली जिम हे घेऊन शिनी जातात गणपती आणायला. गणपती आणतात वाजत गाजत. मग गणपती आणले की आम्ही रांगोळ्या वगैरे घेतो, रांगोळ्या काढतो, आरती करतो, गणपती बाप्पाची पूजा करून गणपतीला घरात घेतो. पर्यटनासाठी आपण या गावात आल्यावर शेतीमध्ये दिवसभर काम करून शेती अनुभवू शकतो, शेती करतानाचा आनंद घेऊ शकतो. दिवसभर गावातल्या लोकांसारखं जगून गावातल्या जगण्याची मज्जा घेऊ शकतो. पाण्यात पाय सोडून भजे खाणाऱ्या पर्यटनाच्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन रानात, वनात, नदी नाल्यात, ओढ्यात भटकंती करून गावाचं पर्यटन अनुभवू शकतो. गावाला अनुभवण्याबरोबर गावाचा ऐतिहासिक आणि ग्रामीण देवदेवतेंचा वारसा समजावून घेऊ शकतो. विद्यार्थ्यामध्ये असं आहे की
पूर्वजांच्या काळामध्ये पाची पांडवांनी एक मंदिर बांधलेलं आहे. मोठमोठ्या पत्थर अशा दगडीने त्याला रचना केलेली आहे का ना आप्पा? ईश्वर मंदिर म्हणून पाची पांडवांनी बांधलेलं आहे. तुम्हाला चुलीवरच्या गावरान तडक्याच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, रानमेवा चाखायचा असेल, निवांत सह्याद्रीची भटकंती करायची असेल, शांत झाडाखाली झोपायचं असेल, ओढ्यातलं पाणी ओंजळीत घेऊन प्यायचं असेल, रात्री अंगणात झोपून निरभ्र आकाशातील चांदणे मोजायचे असतील, तर पांगारे गाव पर्यटनासाठी तुमची प्रत्येक ऋतूत वाट पाहत आहे. आयुष्याच्या प्रवासात अस्वस्थ झाला असाल, शाश्वत आनंदाचा आणि शांतीचा पत्ता शोधत असाल, तर पांगारे गावाच्या रस्त्यावरून चालायला लागा. मायेचं पांघरून देण्यासाठी पांगारे सह्याद्रीच्या कुशीत ठाम उभं आहे. आमचे गाव पांगारे. आमच्या गावात भात शेती आहे, गहू पिकतं, भात पिकतं. आणि आमच्या गावाला मोठी मोठी लोक शूटिंगवर येतात, शूटिंग काढून घेऊन जातात. आणि आमच्या गावाचं धरण बिरण सगळी लोक बघून जातात. आमच्या कोकणातली घरं कशी येतात ती बघतात. आमच्या कोकणातल्या घरात येऊन ते शूटिंग काढून घेऊन जातात. आमच्या चुलीवरला चहा घेऊन जातात. अशी भरपूर लोक येतात. तुम्ही पण यावा आमच्या गावाला. बाई फुल बागेत, फुल्याली माळीन बाई फुल बागत, फुलेली माळीन बाई फुल बागेत, बागत व बागत, बागत व बागत, बागत व बागत, बागत व बागत, गुलाबाचं फूल माझ्या साथी असराना लागत, गुलाबाचं फूल माझ्या साथी असराला लागत, गुलाबाचं फूल माझ्या साथी असराना लागत, गुलाबाचं फूल माझ्या साथी असराला लागत, लागत व लागत, लागत व लागत, लागत व लागत, लागत व लागत, फुल्याली माळीन बाई फुल बागत, फुलेली माळीन बाई फुल बागेत, फुल्याली माळीन बाई फुल बागत, फुलेली माळीन बाई फुल बागेत, बागत व बागत, बागत व बागत, बागत व बागत, बागत व बागत, चाफ्याचं फूल माझ्या केदाराला लागत, 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 लागत व लागत, लागत व लागत, लागत व लागत.